नाशिक येथे काही दिवसांपूर्वी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मुलींवरती अत्याचार झाल्याचा प्रकार आहे तो पुढे आला। त्यामध्येच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार घडण्याचा अनेक प्रकार आहेत ते होत असल्याचा दावा देखील केला जात होता। परंतु त्यानंतर असाच प्रकार आहे तो मुंबईत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आगरीवाडा पोलीस स्थानकाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आहे ते इकाडाच्या जवळच्या कंपनीमध्ये काही मुलींना अशाच प्रकारचे अश्लील मेसेज जात असल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासहित येऊन त्यांनी तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि या प्रकरणात एफ-आय-आर देखील झालेला आहे। परंतु या संपूर्ण गोष्टीवर बोलण्यासाठी या कुटुंबीय त्यांच्या आपल्यासोबत आहेत, याच प्रकरणामध्ये आहेत, ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आगरीपाडा पोलीस स्थानकामध्ये, काय नक्की प्रकार घडलेला होता, किती तारखेची संपूर्ण घटना आहे आणि यामध्ये तक्रार कोणी नोंदवली? तक्रार आमच्या तर्फीने नोंदवली गेली आहे, माझ्या मुलीतर्फीने। माझी मुलगी पिरामल टॉवरमध्ये कामाला होती फेब्रुवारी मंथला आणि पिरामल कंपनीचा जो टेलिकॉलिंगचा सिस्टम होता, टेलिकॉलरचा, तो फेब्रुवारीला संपलेला। त्यानंतर अशरफ सिद्दीकी नावाचा एक मुलगा तो एप्रिल मंथमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करून अश्लील व्हिडिओ पाठवत होता, घाणघाण व्हिडिओ पाठवत होता, शारीरिक संबंध बनवण्यासाठी प्रेशर क्रिएट होता आणि त्याची कल्पना आम्हालाही नव्हती। 3 दिवस आधी माझ्या मुलीलाही त्यांनी टार्गेट केला आणि तो पूर्ण विषय माझ्या कानावर आला, तर आम्ही इकडे आगरीपाडा पोलीस चौकीमध्ये येऊन त्याची नोंद केलेली आहे आणि अधिकतर जे मुली आहेत, 3 मुली जे आहे ते हिंदूंना टार्गेट केलेलं आहे आणि बाकीचे आता किती निघतात आता ते बघावं लागेल। त्यांचा फोन जप्त करण्यात आला आहे अशरफ सिद्दीकीचा। आता पोलिसांना हेच मागे की बारीक याची जाच झाली पाहिजे आणि जे कोण यांच्या पाठी आहेत त्यांचा पण पर्दाफाश झाला पाहिजे। कधीपासून हे प्रकरण सुरू झालं, कधीपासून ह्या प्रकरणामध्ये आहे तो इन्व्हॉल्व होता आणि अजून कोणी यामध्ये असल्याचा काही तुम्ही याबद्दल सांगितलं आहे का? आमच्या माहितीनुसार त्याचा मोबाईल नंबरचा जेव्हा आम्ही डेटा काढला तर त्याच्यावर असं दिसतं की 2024पासून हा अशा प्रकारची घटना करतोय हिंदू मुलींसोबत। पण हा कॉर्पोरेट लेवलवर जेव्हा इकडे कामाला आला तर ही आता 3 दिवस प्रकारचा मुलगा आहे जो एप्रिल मंथपासून हिंदू मुलींना टार्गेट करून घाणघाण व्हिडिओ वगैरे पाठवतो आहे आणि 3 दिवसाआधी माझ्या मुलीला पाठवायचं त्यांनी चालू केलं। तर आम्ही तोच व्हिडिओ एव्हिडन्स वगैरे घेऊन आणि स्टेटमेंट घेऊन पोलीस चौकीमध्ये येऊन तिची तक्रार नोंदवली आहे, एफ-आय-आर पण झालेला आहे, अरेस्ट पण झालेलं आहे। काही दिवसापूर्वी असाच प्रकार आहे तो नाशिकमध्ये देखील घडलेला होता। त्याच ठिकाणी आहेत ते अशाच मुलींना अश्लील पद्धतीचे व्हिडिओ किंवा मेसेज वगैरे जात होते। काय वाटतं, मुलींसाठी कॉर्पोरेट लेवलला जी सिक्युरिटी आहे ती कुठेतरी कमी पडते का? आणि जे रिक्रुटमेंट करतात किंवा जे कामावरती घेतात त्यांना तपासून कुठेतरी घेतलं पाहिजे का? काय नक्की मागणी? कॉर्पोरेट लेवलचे जे मोठे मोठे इकडचे बिझनेसमॅन आहेत त्यांनी हा विचार केला जातात ते कोणत्या मानसिकताचे, का एच-आर डिपार्टमेंट अधिकतर मुस्लिम मुलींनाच कामाला घेतोय। आता मी 2 कंपन्यांचं इकडे बघितलेलं आहे, इकडे हिंदू मुली जास्त आहे कामाला आणि मुसलमान मुलं जास्त कामाला आहे। तर असं का होतं आहे की ज्या ठिकाणी हिंदू मुली जास्त आहे त्या ठिकाणी मुसलमान मुलं पण जास्त आहे, हिंदू मुलं कमी काय? तर ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि एच-आर डिपार्टमेंट जेव्हा रिक्रुटमेंट करतं त्यांनी त्यांचा बॅकग्राऊंड पण चेक केला पाहिजे की प्रिव्हियस जॉब ह्याची कशी होती आणि तिकडनं का काढला गेला होता। तुम्ही पोलीस स्थानकामध्ये आलेला आहात, परंतु सरकार म्हणून काही तुम्ही विनंती आहे ती करणार आहे का? कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे सरकार संवेदनशील असल्याचं देखील म्हटलं जातं आहे। तुम्ही एक पीडित कुटुंबियाचे वडील, त्या मुलीचे वडील म्हणून काय एक मागणी करा? सरकारला मी हीच मागणी करणार आणि सरकारला ही मागणी करताना हे पण सांगेन की सरकारने असा कायदा बनवला पाहिजे की कॉर्पोरेट लेवलवर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा पण कोण कामाला जातो मुलगा कोणत्याही समाजाचा, त्याचा पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड आणि यापूर्वी तो कुठे काम करायचा आणि त्याचा कॉर्पोरेट लेवलवर किंवा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या प्रकारे ही बघितली पाहिजे। आपल्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत। सर, तुम्ही देखील त्यांच्यासोबत होतात, ह्या प्रकरणामध्ये तो गुन्हा नोंद झालेला आहे, परंतु कसं बघता या प्रकरणाकडे? कारण काही दिवसापूर्वी असाच प्रकार आहे तो घडलेला होता। एकीकडे आहे ते कॉर्पोरेट सेक्टरवरती सरकारचं आहे ते कुठेतरी अंकुश कमी असल्याचं देखील पाहायला मिळतं, परंतु तुम्ही काय विनंती करा? सर्वप्रथम आपण सगळ्यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला फक्त ठराविक जिहाद माहिती होते। आतापर्यंत लव्ह जिहाद, लँड जिहाद, मध्ये कोरोना काळामध्ये फ्रूट जिहाद, पण आता नवीन हा कॉर्पोरेट जिहाद आपला जो समोरचा हा आलेला आहे। हा जो कॉर्पोरेट जिहाद हा करतात, हे हेतू पुरस्कार करतात। प्रत्येक प्रशासन आहे त्या कंपनीचं जरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर ते आपल्या पद्धतीने त्याची काळजी घेत असतं, परंतु ज्या जिहादी मानसिकतेतले मूल्य आहेत हे लोक जाणून बुजून या पद्धतीचे जिहाद करत असतात। प्रशासनाला मागणी आहे माझी की ह्या असल्या मानसिकतेतल्या जिहादींवरती
उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती आमच्या देवेंद्रजींनी बुलडोजर चालवला पाहिजे, तर ह्या कटमुल्यांना दहशत होईल आणि आमच्या आया बहिणी उद्या रस्त्यावरती बेफिकीरपणे फिरू तरी शकतील, नाहीतर भविष्यामध्ये परिस्थिती एवढी कठीण आणि गंभीर होणार आहे की आमच्या आया बहिणींना निर्धास्तपणे कुठेही जाणं येणं मुश्किल होऊन जाणार आहे. तर आपण पाहिलं या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे ते कुठल्याही गोष्टींना न घाबरता आणि कुठल्याही गोष्टींना बळी न पडता हे सर्व मुली आहेत त्या पुढे आलेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबासोबत येऊन त्यांनी आगरीपाडा पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील नोंदवलेली आहे. परंतु फक्त पोलीस कारवाई न होता या ठिकाणी आहे ती सरकारने देखील ठोस पावलं उचलली पाहिजेत असं देखील या पीडित कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार नक्की काय पावलं उचलतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.